श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। 19 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये नाशिकच्या पंचवटीतील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य आरास उभारली जाणार आहे। याच अनुषंगाने सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला। दरम्यान दरवर्षी पंचवटीमधील भव्य दिव्य आरास बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गर्दी करतात। यंदा मात्र किल्ल्याच्या परंपरेला फाटा देत अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा साकारला जाणार असल्याचं शिवजन्मोत्सव सोहळा समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आज शिवतीर्थ पंचवटी कारंजा येथे शिवजन्मोत्सव 2024चा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा। त्यानिमित्त सर्व मान्यवर, सर्व लोकप्रतिनिधी, आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होते। यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखावा साजरा करतो। नाशिककरांना आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचा लाभ घ्या। 18 तारखेला आम्ही बांदगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे। तर व्याख्यान संध्याकाळी 8 वाजता चालू होईल पंचवटी कारंजा येथे। त्याचाही सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो। आज पंचवटी शिवजन्मोत्सव 2024चा भूमिपूजन सोहळा पार पडला। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे। तरी येत्या 18 फेब्रुवारीला नितीन बांगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण येथे सादर केलेले आहे। तसेच 19 तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे। तरी आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्व नाशिककरांनी आम्हाला शिवजयंती पंचवटी समितीचे अध्यक्ष गौरव गोरदाने आणि मंगेश धनवटे यांच्या वतीने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता। दर सालाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे पंचवटी कारंजावर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा दाखवण्यात येतोय। 2024 हे वर्षसुद्धा एकदम उत्साहाने आणि आनंदाने हे सर्व शिवसैनिक या सर्व महाराष्ट्रातली जनता ही साजरी करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवजयंती निमित्ताने ठिकठिकाणी झेंडे, पताका आणि वाहनांवर बॅनर्स देखील लावण्यात येत आहेत। दरम्यान या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी महापौर गुरमीत बक्ता, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, युवा नेते अजय बागुल, माजी अध्यक्ष मामा राजवाडे यांच्यासह पंचवटी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष गौरव गोरधने, कार्याध्यक्ष मंगेश धनवटे तसेच कार्यकारी मंडळ, आजी माजी सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।